कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. सेशन कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. आरोपी गणेश इंगळे दोषी ठरला. इचलकरंजी, दिनांक 26 मे 2026. इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं खून प्रकरणातील आरोपी गणेश नारायण इंगळे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सेशन केस क्रमांक 44/2022 मध्ये हा निकाल देण्यात आला. या प्रकरणात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 321/2021 अन्वये भारतीय दंडविधान कलम 302, 201 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक रोहन प्रकाश पाटील हे होते. प्रकरणातील आरोपींपैकी योगेश हनुमंत शिंदे रा गणेश नगर इचलकरंजी हा मयत असून दुसरा आरोपी गणेश नारायण इंगळे रा लोटस पार्क गौरीशंकर नगर इचलकरंजी याच्यावर खटला सुरू होता. माननीय भोसले साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सुनावणीअंती आरोपी गणेश इंगळे याला भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम 201 अंतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व 1000 रुपये दंड न भरल्यास 7 दिवसांची साधी कैद अशी अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक लोहार यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यामार्फत केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील VG सरदेसाई यांनी काम पाहिले, तर न्यायालयीन पैरवी पोलीस कॉन्स्टेबल RA चौधरी बकल नंबर 2416 यांनी केली. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नक्की करा.